तर मंडळींनो, स्वागत असा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओत. सकाळचं लवकर कामावर जात असल्यामुळे डब्याची तशी काय माका गरज पडणार नाही. पण आज कामावरच्याच मित्रमंडळींनी माझ्या डब्याची सोय केलेली होती. तर ब्रेक टाईम झालो तसं त्यांच्या वांगडाच नाश्तो करूक बसलोय. आणि आजचो स्पेशल मेनू होतो तो म्हणजे इडली सांबर. कामावरचे 8 तास पूर्ण करून घरात जा होतंय तितक्यात वाटेत जाताना आपल्या इंस्टाग्राम फॅमिलीमधले एकदम खास फॉलोअर भेटले. त्यांच्याबरोबर हात मिळवणी केले आणि धन्यवाद करून माझ्या पुढच्या कामाक जाऊक सुटलोय. तर मंडळींनो, आजच्या व्हिडिओतलो मूळ मुद्दो ह्यो जरा रोजच्यापेक्षा थोडंसं वेगळं असतलो. कारण आज माका जावचा होता रक्तदान करूक. जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्यामार्फत रक्तदान शिबिर ह्या शिरोड्यातल्या उपजिल्हा रुग्णालयात आयोजित केलेला आणि थंयच माका जावचा होता. आता रक्तदान करूचा म्हटला तर आपल्या शरीरात ताकद राहण्यासाठी भरपूर खाव होया आणि म्हणूनच मी हॉटेलात परत एकदा नाश्तो करूक थांबलोय. कारण सकाळी केलेलो नाश्तो ह्यो केलेल्या कामातच जिरान झालेलो. घराकडे येते म्हणेपर्यंत 1:15 झालेलेच होते. मगेन फटाफट तयारी करून रेडी झालंय आणि उपजिल्हा रुग्णालयात जाऊक सुटलंय. मंडळींनो, सगळ्यात वेगळी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगूची म्हणजे जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थानातर्फे दरवर्षी जीवनदान महाकुंभ हे उपक्रम राबवलो जाता. रक्तदान करणं ह्या आजकालच्या तरुण पिढीसाठी खूप गरजेचं असा. कारण जेव्हा आम्ही एखाद्या वेळी रक्तदान करतो त्याच्यानंतर बरोबर 48 तासांनी आपल्या शरीरात नवीन रक्त निर्मिती होता. त्यामुळे आपल्या शरीरात आरोग्य सुधारणा व्यवस्थित होता आणि एकदम फ्रेश वाटतं. तसाच रक्तदाब, हृदयविकार यासारख्या आजारांचं प्रमाण कमी होता. हयच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रक्तदान शिबिराचा संस्थानातर्फे आयोजन केला जाता. वर्षाच्या सुरुवातीकच म्हणजेच दिनांक 4 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत जीवनदान महाकुंभ 2026 या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं असा. आणि हा जमा झालेला रक्त ठिकठिकाणी असलेल्या ब्लड बँकमध्ये संस्थेमार्फत पुरवला जाता. आणि बरोच फायदो ह्यो अपघातग्रस्त रुग्णांका होता. त्याशिवाय अजून एक महत्त्वाची सेवा संस्थानातर्फे केली जाता ती म्हणजे ॲम्ब्युलन्स. हायवेवर होणाऱ्या अपघातांसाठी जवळपास 50 पेक्षा अधिक ॲम्ब्युलन्स हे संस्थानातर्फे उपलब्ध असतात. रक्तदान करून झाला तसं थोडा वेळ बसलोय, परत एकदा कॉफी आणि बिस्किट खाल्ले तसं बरा वाटला. त्यानंतर प्रमाणपत्र देऊन सन्मान केलो. चला तर भेटूया